नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आजच्या भागामध्ये आपण फरसाण, वेफर्स म्हणजे असे स्नॅक्सचे पदार्थ बघणार आहोत. आपण आलो कुबल दर्शन फूड्स येथे ठाण्याला आणि हे दुकान मी तुम्हाला दाखवते. बरेच वर्ष जुनं असं दुकान आहे आणि फ्रेश पदार्थ तुम्हाला इथे मिळणार आहे. सगळं काही तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. आता गणपती बाप्पा येतात तर तुम्हाला वेफर्स, कचोरी किंवा लाडू, पेढे किंवा मोदक हवे असतील तर तुम्ही नक्की इथे भेट देऊ शकता. तर चला संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तुम्ही ठाण्याला पश्चिमेला आलात तर इथे बघा हा जांभळी नाकाचा एरिया आहे. हे पेड्या मारुतीचं मंदिर आहे आणि पेड्या मारुती मंदिर म्हणजे हे जांभळी नाक्यापासून अगदी जवळ आहे. वर आलात हे बघा दर्शन फूड्स म्हणून आहे कुबलचं आणि 1926 पासून हे दुकान आहे. तर चला माझ्यासोबत. खूप गर्दी असते तरी सुद्धा आपण बघूया कसं कव्हर करता येईल. तर आपल्या सोबत आहेत दुकानाचे मालक दर्शन दादा. दर्शनच नाव आहे ना? नमस्कार. आणि कालपासून मी विचार करते करायचं. बघा किती मागे गर्दी आहे आणि नेहमी असते 12 महिने, कारण ताजे पदार्थ तुम्हाला इथे मिळणार. दादा आपल्याकडे मोदकांची काय व्हरायटी आहे? मोदक मध्ये आपल्याला काजू मोदक येतात, मावा मोदक येतात, काजू कतरी आहे, मेथी लाडू येतील, पेढे, बर्फी, सगळे आपले पदार्थ आपण स्वतः बनवतो. सात्विक हिसाबाने बनवतो आणि आपल्या इकडे सगळे बनतात. बरं. तर मोदकची म्हणजे पाव किलो कसं येणार? पाव किलो आपले काजू मोदक घेतले तर आपले 300 रुपये पाव किलो बसतील. माव्या मोदक येतील ते येणार 150 रुपयाला पाव. काजू मोदक आहेत दादा? हो, काजू मोदक आहेत आपले. आणि हे आपले पेढे, याच्यामध्ये आपल्याला मोदक पण बनतील, सगळे बनवू शकतो आपल्याला. बरं. तर तुम्ही ऑर्डर पण घेता? ऑर्डर पण घेतो आपण. बॉक्स पॅकिंग पण बनवून देतो आपल्याला सगळ्यांना. होम डिलिव्हरी असते? होम डिलिव्हरी आपल्याकडे. होम डिलिव्हरी नाही, तुम्हाला इथे होलसेलचं कामकाज असल्यामुळे आपण डिलिव्हरी नाही पोहोचता येत आपल्याला. आणि हे नंतर 3 मजल्याचं आहे ना दादा? 3 मजल्यांचं इकडे बनतो आपलं, वरती सगळं आपलं बनतं. बनत असतं. कशा प्रकारे इथे पदार्थ बनले जातात म्हणजे तुम्हाला कळेल की का होलसेलने मिळतंय आणि इतर पेक्षा तुम्हाला फ्रेश अगदी मिळणार. कारण मी इथे नेहमी घेत असते. कचोरी म्हणा, शंकरपाळी माझ्या इथलेच असतात, प्लस यांचे नानकटाई पण आहे. दादा नानकटाई दाखवा ते. ही आपली गव्हाची नानकटाई आहे. हा, कसे बोलले हे? 110 रुपयाला अर्धा किलो. बघा या किमतीमध्ये तुम्हाला फ्रेश मिळतंय आणि मी नेहमी घेते गव्हाचे वगैरे. तशा प्रकारे ताजं पण यांच्याकडे आपल्याकडे पनीर समोसा आहे, चायनीज समोसा आहे, व्हेज चीज कॉर्न रोल आहेत, व्हेजिटेबल पकोडे आहेत. आणि हे कुठल्याही गोष्टींमध्ये कांदा लसूण नाहीये. म्हणजे आपले गणपतीला ठेवता येतो, कारण की कांदा लसूण आपल्याला लवकर कोणी खात नाही. बरोबर. उपवासाचे आता हे तर त्याप्रमाणे कांदा लसूण न वापरता म्हणजे सगळी जण एन्जॉय करू शकतील. पापडी कशी आपल्याकडे? पापडी आपल्याकडे 60 रुपयाला पाव किलो. 60 रुपयाला पाव. 250 ग्रामची येते पॅकेट. 250. हे बघा चांगल्या शुद्ध तुपामध्ये तेलामध्ये तळलेले पदार्थ आहेत. म्हणजे तुम्ही बिनधास्तपणे इथे येऊन खरेदी करू शकता. 20 रुपये किलो कचोरी. कचोरी. आणि माझी फेवरेट, मुलीची पण फेवरेट आहे, नेहमी घेत असते मी. बालुशाही आहे, लाडू भेटतील आपल्याला गणपतीसाठी. बेसन लाडू कशी दादा? 80 रुपये पाव किलो. आणि लाडू? लाडू 65 रुपये पाव. आणि बुंदीचे आपले नवीन काढले गणपतीसाठी स्पेशल. आता डायबिटीस सगळ्यांना असल्यामुळे आपण हे गुळाचे लाडू, त्याच्यामध्ये साखर काही नाही. कळेल आपल्याला म्हणजे साखर नाहीये, साखर नाही, प्युअर गुळाचे. गुळाचा लाडू बघूया बुंदीचा. बरं आहे, डाएट स्पेशल. डाएट स्पेशल साठी बनवलं आता. डाएट स्पेशल साठी आता बेसन लाडू पण भेटतील. मस्त. बेसनचे लाडू पण? हो, त्याच्यामध्ये पण गुळ आहे, साखर नाही. हातात घेतल्यावरच ते कळतंय. मस्त. हे तर एकदम चांगलं आणलेलं आहे. आणि हे साखरेच आहेत ना? हो, साखरवाले आपण रेग्युलर. ते पोरांसाठी स्पेशल तुम्हाला आहेत. तर बेसनचा लाडू टेस्ट करून सांगते. हा मस्तच आहे एकदम. आतमध्ये एकदम सुंदर मोतीचूर लाडू आणि हा आपला एक नंबर आहे ना गुळाचे. म्हणजे त्रास पण नाही आणि दिसायला पण किती सुरेख असं. सगळी जण एन्जॉय करू शकतात. म्हणजे पाहुणे हल्ली डाएट स्पेशल खूप असतं. आणि ना चिटकत सुद्धा नाहीये, मस्त आलेलं आहे. अच्छा, करंजी भेटतील. हे आपलं बेकिंग नाही केलं, फ्राय केले, पण आतमध्ये गुळ आणि खोबरं, साखर नाही. साखर न वापरता. किती चांगली गोष्ट आहे. म्हणजे गुळाचे पदार्थ मिळत आहेत, प्लस तुम्हाला कांदा लसूण न वापरता स्नॅक्स मिळत आहेत. मिनी करंजी. मग किती लाईफ असते आपले? 15 ते 20 दिवस ठेवू शकतो आपण आरामात. आणि 1 किलो मध्ये आपल्याला 50 पीस बसतात. 50 पीस. लक्ष घ्या, नोट करा.
किती म्हणाले दादा ह्याची पॅकेज? 120 रुपयाला पाव किलो. 120 ला पाव किलो आहे. आणि जास्त प्रमाणात घेतल्यावर कमी पडतं का? तो आपला तोच होलसेलच rate आहे. भाव आहे. हे आपला सगळं. क्वांटिटीचाच भाव आहे. आपण ठोक मध्ये माल घेतो म्हणून आपला हा रेट ठेवला. बरोबर. माल आपण घ्यायला गेलो ते 150 रुपये पाव किलो, 180 रुपये पाव किलो काय सगळे बरोबर. विकतात. हो ना. आणि हे डाएट दिलंय ते? हे डाएट मध्ये ऑइल कमी असल्यामुळे असतं. अच्छा. फ्राईड असतं पण ऑइल अच्छा. एकदम कमी येतं. थोडस सॉल्टी आहे. हो. हे हे सगळं मी मसाला, टेस्ट केलेले आहे. मिरी. खूप मस्त असतात. उपासाचा चिवडा तर विष्णू एकदम बढिया असतो हा यांचा, मस्त पैकी. दादा ह्याची काय पाव नाही, पॅकेटची या किंमत आहे? हे ना 60 रुपयाला पाव किलो 200 ग्राम फराळी चिवडा. तसं त्यांच्याकडे बघा आपल्याकडे खाकरा भेटतील. सगळं घरगुती खाकरे बनवतात. बरं. बाया सगळे बनवतात. त्याच्यामध्ये मेथी तुमच्यापर्यंत आणतात. मसाला, पंजाबी, मांगरोली सगळे आपल्याला घरगुती भेटणार. बायका तुमच्याकडे हो. हे देतात. हो, घरगुती बायका बनवून आपल्याला देऊन बरं जातात. बघा. आणि त्यांनाही यांच्याकडे प्रोत्साहन भेटतो, हो, त्यांनाही खूप रोजगार चांगली भेटतो. गोष्ट. आणि यांच्याकडे पुरणपोळ्या पण घरगुती मिळतात त्या बायका. 110 आणि रुपये अर्धा किलो त्यांचं आता. हे काम तुमच्यापर्यंत, म्हणजे तुमच्यापर्यंत हे खाद्य 130 आणलं रुपये अर्धा जातंय. किलो. हे पण प्रोत्साहन गणेश खरंच आहे. गंधर्गुश. तर बऱ्याचशा अशा आहेत पॅकिंग मध्ये, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जे आपण बघितल्या लाडू वगैरे ते सगळं पॅक मध्ये मिळणार आहे. बनवलेलं सुगंधी बासमती मोदक पीठ. अच्छा. कसं किलो येणार आहे? हे अर्धा 100 किलो. रुपये किलो. आपला होलसेलच्या हिशोबाने बासमती पीठ आहे. बरं. घरगुती मस्त आहे बघा. आता हे पाहिजेच आपल्याला मोदक पीठ, ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. सुगंधी आहे, मस्त आहे हा. लाडू मस्त होती मोदक अगदी. हे आणि आपले आपल्याला काका भिवंडी वरनं येतात. आपल्या अच्छा, खास नमस्कार. कम से कम 15 ते 20 वर्ष आपल्याकडे मोदक पीठ घेऊन ते हो. तिकडे रिसेल करतात. तुम्ही सेल करता हे, म्हणजे रिसेल मध्ये घेता. खूप चांगली गोष्ट. आणि काय आवडतं तुम्हाला इथलं? जे राहा का. सगळं काका को खाद्य जो चीज घेतलंय. देते तो तर बरीच जण अशी आहे की नेहमी येणारी आहे, मिळाले. हो. तुम्ही पण इथे तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर इथे येऊ शकता आणि घाऊक प्रमाणात खरेदी करून तुम्ही घर बसल्या पण हा बिझनेस करू शकताय. हो की नाही? भले जागा नसेल तर घरात बसून हो, पण करतात बायका हे मोदक पीठ, पुरणपोळ्या वगैरे करू शकतात. कचोऱ्या अनारसे कसे दादा हे? 140 रुपये 10 पीस. गुळाचे? गुळ आणि साखर मिक्स असते. गुळ आणि साखर मिक्स आहे बघा. 10 पीस आहेत आणि फ्रेश पॅकिंग आहे. तुम्ही बघू शकता प्रत्येक गोष्टीची. कचोरी कचोरी तर आपल्या इकडे बनते. मी नेहमीच खाते. यांची एवढी क्रिस्पी आणि ते आतला जो मसाला असतो ना एकदम भन्नाट असतो. हे आपल्या चीज अमेरिकन रोल्स, पट्टी समोसे, ड्रायफ्रूट समोसे, शंकरपाळे, बासमती चिवडा, महालक्ष्मी चिवडा, पोहा चिवडा, पोहा चिवडा मकाई कसा चिवडा. आपल्याकडे किलो दादा? पोहा चिवडा आपल्याकडे 220 रुपये किलो आहे. 220 सगळे चिवडे रुपये. मोठ्यामध्ये बरोबर. हे चिवड्याचे आपण चव पहा. हे पण आपल्याकडे स्वतःच बनवलेलं आहे. हे ऑइल फ्री आहे. अच्छा. त्याच्यामध्ये तेल खूप कमी वापरच केलंय. काय एकदम मस्त, क्रंची म्हणजे भेटणार. तोंडात गेल्यावर ते विरघळत आहे पोहे. हे आपला गुजराती स्टाईल मध्ये बनवलंय. गोड, आंबट, तिखट सगळं चव आपल्याला यायला पाहिजे. फ्लेवर आहेत म्हणजे अगदी त्याला दिलेले. खरंच नक्की ट्राय करा. आणि आता तुम्हाला दिवाळीसाठी, नवरात्रीसाठी किंवा गणपती बाप्पा ते हा चिवडा आपल्याला लागतोच. पाहुणे वगैरे आल्या, एरवी पण खाल्लं चहा सोबत. हो, मस्त. आपण घरी पण खाऊ हो, शकतो. आणि मुलांच्या खाऊच्या डब्यात पण देऊ शकताय तुम्ही. मक्याचं कसं आहे आपल्याकडे? हे मकाई चिवडा सेम आपल्या चिवड्याचे भाव एकच ठेवले, 220 ठेवले. रुपये किलो. मस्त आपल्या क्रिस्पी. इकडे प्रत्येक स्वतः बनलेलं असतं. गोष्ट फ्रेश मिळणार कारण इथेच बनला जातं. हा कोणता चिवडा आहे? हा आपला पंचरंगी चिवडा. पंचरंगी. मग याच्यात काय काय असतं बरं? पोहे त्याच्यात आणि आपले पोहे आहेत. हा सेव आहे, बीटची बनवलेली आहे. अच्छा. आणि हे पालकची बुंदी आहे. बरं. म्हणजे हे जिम वगैरे डाएट स्पेशल डाएट. कडक बुंदीचे लाडू. हो. हे अर्धा किलो, 200 ग्राम, 1 किलो. कितीचे येणार आहे? 2चा सेट? हे 200 रुपयाला 2 पीस. 200 ला 2 पीस आहेत आणि फ्रेश. हा. आणि दादा मोठा लाडू? हे 1 किलो 200 रुपये. 200 रुपयाला 1 किलोचा आहे. मोठा हवा ना, बाप्पाच्या पुढ्यात आपण ठेवतो. हो. आणि हे लाडू कडकडे असतातच. पूर्वीच आठवलं, चिवड्याने लाडू द्यायचे. लहानपणीची आठवण आपल्याला येते. साखर पुड्याला द्यायचे किंवा गणपतीसाठी भजनी मंडळाला हे लाडू दिले जातात. आजही कोकणामध्ये दिले जातात. तर ते तुम्हाला सगळ्या साईज मध्ये आहे. आपला बाजरी चिवडा आहे. बाजरीचा रोस्टेड चिवडा. वाला. बरं. हा कसा दादा? हे 65 रुपये 200 ग्राम. 65 रुपये 200 ग्राम. मकाई चिवडा आहे आपल्याच्यामध्ये. बरं. मक्याचा चिवडा आहे. हे बाजरी. हे कसं म्हणजे ज्वारी. कमी तेलातलं आहे का? हे विदाउट ऑइल. विदाउट ऑइल. बरं सगळे रोस्टेड आहे. बरं. त्याच्यात नाचणी, बाजरी, ज्वारी, मकाई आपल्याला सगळं भेटतील. आपले वेफर पण भेटून जाणार आपल्या इकडे. वेफर कसं किलो आहे? 260 रुपये किलो. किती? 260 रुपये किलो. 260 रुपये किलो. वेफर तर लागतातच आपल्याला.
काही कार्यक्रम असेल तर हे हे थोडेसे आपला होलसेलच्या हिशोबाने हार आहेत हो, आणि आपल्याकडे. चांगल्या तेलात ना हो, हो. मला ते दादा वरचे वाले कोणते सेम आहेत हे का? आपली 17 वेफर आहे 5 वाल्यांची. हे पण आपल्याकडे भेटून जाणार 17 कसे? 150 रुपये अर्धा किलो. अच्छा, 150 रुपये अर्धा किलो. बरं. हे होलसेलचा भाव आहे म्हणून एवढं रेट कमी आहे. हो, बऱ्याच प्रकारचं तुम्हाला तर केला स्नॅक्स वेफर, मसाला वेफर सगळं आपल्याकडे भेटून जाणार. हे बघा, केळ्यांचे वेफरचे बरेचसे प्रकार आहेत तुम्हाला इथे. असे हवे तर बारीक आहेत, गोल्ड मध्ये आहेत. हा कसा आपला साबुदाणा चिवडा? हे 50 रुपये 200 ग्राम. बरं. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारचं स्नॅक्स आहे. चिकी पासून पीठ राजगिरा मिळणार आहे. पीठ, उपास भाजणी, अच्छा. थालीपीठ पण आपण स्वतःच बनवतो. हे दादा वड्यांचं हो, दिसतंय. वडापीठ, थालीपीठ. बरं. दुसरे आपल्याकडे पापड पण भेटतील. लई प्रकारचे पापड अच्छा, पण आहेत. बघूया आपण ते पण. हे बघा, दर्शन प्रोडक्ट्स म्हणून स्वतःच यांचं आहे राजगिरा पीठ, आणि सगळं ताजं तुम्हाला मिळणार आहे. पीठ विना सगळ्या प्रकारचे पापड पण यांच्याकडे सगळ्या प्रकारचे. सेवचे बरेचसे प्रकार आहेत. एकेका काउंटरला बघितलं तुम्ही, हा वेफरचे बरेचसे प्रकार आहेत. इथे शेवचे आणि फरसाणचे प्रकार. फरसाण कसं किलो दादा? 220 रुपये किलो. हा वाला तिखट, हा वाला. बरं. आणि पिवळावाला आहे ना एक, हे ना 130 रुपये अर्धा किलो, 260 रुपये किलो. 260 रुपये किलो. शकता प्रचंड गर्दी असते आणि कायम असते 12 महिने. असं नाही की आता गणपती बाप्पा आलेत म्हणून. आता तर डबल गर्दी आहे. आपण आता पापडचं सेक्शन पण बघूया. इथे तुम्हाला पाणीपुरीच्या पुऱ्या वगैरे हव्या त्या सुद्धा मिळतील. ताजा खरवस पण मिळतो ना दादा? हो, हे आपल्याकडे स्पेशल कार्निकची शेजवान चटणी. अच्छा, ती कशी पॅकेट आहे? हे 65 रुपये 200 ग्राम आहे. हे अच्छा. आपल्या स्वतः काका आपल्याकडे बनवून घरगुती अच्छा, हिशोबाने आपण तुम्ही देतात. आणता का? नाव काय तुमचं? कर्णिक. बरं, हे नक्की ट्राय करा त्यांच्या घरी. म्हणजे घरगुती आहे. बरं कोणती केमिकल्स नाही. बरं. याच्यामध्ये आपल्याला पाणीपुरी चटणी, खिडकी वडा मसाला पेस्ट, फक्त आलू मिक्स करा, केळे अच्छा. मिक्स करा, आपले वड्याचा मसाला तयार. बरं, म्हणजे रेडी काय आहे. टाकायचं, रेडी, एकदम रेडी. आणि बघा, घरगुती केलेलं आहे आणि हो. बरीच पाकिटं इथे संपली जातात. काकांनी सांगितलं आपल्याला. धन्यवाद. आपल्या इकडे पापड पण भेटतील. हे सगळं पेन वरनं येतात. पोहा पेनचे? निर्गुंड. हो, पेनचे. म्हणजे पेनच्या बचत हो, गटातल्या हो. बायकांचं. हो हो हो. अरे क्या बात आहे. त्या 25 येणार आहे. हे बघा, घरगुती बायकांनी बनवलेले पापड आहेत. तांदळाचे पापड आहेत, परत गव्हाचे हे तांदूळचे पापड आहेत. कोणते? तांदूळ तांदळाचे. तांदळाचे पापड आहेत, नाचणी पापड, ज्वारी पापड सगळे आपल्याकडे भेटतील. आणि गव्हाची कुरडई कशी? 40 रुपये पॅकेट 200 ग्राम. 40 रुपये. तांदळाची सुद्धा आहे, हो, हो. गव्हाची आहे. हे तर उपास बघा, स्पेशल सगळे पापड आहेत हे मल्टी वाले. कलर मध्ये. बरं. आणि हा बटाट्याचा किस पण बटाट्याचा आहे. किस, आपला चिवडा बनवा. हो, चिवड्यासाठी. आणि हे आपले वाळवलेले, वेफर वाळवलेले. हे सहसा तुम्हाला कुठे मिळणार नाहीत, पण तुम्हाला कुबल मध्ये इथे मिळणार आहे. कसं दादा हे? हे 80 रुपयाला आपला पडतो 200 ग्रामचं. बघा, तर आपण ना YouTube वाला आहे. ग्राउंड फ्लोअरला आहोत YouTube आणि वाला. 3 मजली असं हे शॉप आहे आणि बरीचशी गर्दी आहे. तुम्ही बघू शकता इथे. तुम्ही काय घेतलं? बोला तू ले. तुम्ही किती वर्षापासून येता इथे? 20 पेक्षा जास्त. काय आवडतं? क्वालिटी चांगली. धन्यवाद. तर तुम्हाला बघा, सर्व होममेड असं आहे आणि इथे छान पॅकेजिंग केलेली आहे. मेथीच्या पुऱ्या, इतर सगळं काही, आणि सगळ्या प्रकारचे पदार्थ तुम्हाला मिळणार आहेत. पण तुम्हाला इथे येऊन खरेदी करावं लागतील, हो की नाही दादा? आणि तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, दुकानाचा ऍड्रेस सुद्धा दिलेला आहे. आणि छान असं दुकान आहे. बरं, किती वर्ष झालं आपल्याला दुकानात? आपल्या या दुकानाला झाले कमीत कमी 40 ते 45 वर्ष झाले. वडिलांपासूनचे. तर दर्शन दादांचे वडील आहेत, म्हणजे पिढ्यानपिढ्यांचा यांचा व्यवसाय अगदी 40 वर्ष तरी झाले. दादा नमस्कार. आपलं नाव? माझं नाव गुलेश सावला. तुमच्या वडिलांपासूनच आहे हे? हा, वडिलांपासून आहे. वडिलांनी दुकान चालू केला. याच्यानंतर मी आलो. माझ्या नंतर माझा मुलगा अक्षय सावला. आणि आपली दर्शन दुसरी, बोलले मी. हो, दर्शन आपल्या दुकानाचं नाव अच्छा, सेशन होते. हा. आणि आपली दुसरी पेढी पण आता तयार होते. लहान बाळा पण आता येते कामावरती. हो, अभिनंदन तुम्हाला. आणि आभार. असंच तुमचा व्यवसाय चालू राहू दे, कारण चांगला पदार्थ, खाद्यपदार्थ देणं आणि इतकं मॅनेजमेंट आहे त्यांचं, आणि इतक्या लोकांना तुम्ही पुरवताय किती वर्षांपासून. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खरंच खूप शुभेच्छा आणि धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद. वेळात वेळ काढला.
आवडला. कारण मी वेळ मागितला, म्हटलं आपल्याला मी खाते इथलं नेत असते, म्हणून म्हटलं आपल्या ग्राहकांना म्हणजे सबस्क्रायबरला सगळ्यांना दाखवूया आपल्या फॅमिलीला. तर कसं वाटलं आणि तुम्ही येत असाल तर तुम्ही पण नक्की सांगा. हो, आणि पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटू याच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.